जय शिवराय. गोट्यापर्यंत जलपातळी असलेल्या नदीतून ती वेगाने काळ्या घोड्यावर स्वार होऊन निघाली होती. तिच्या घोड्याच्या टापा नदीतील दगडांवर आदळत होत्या. तेव्हा ते दगड उधळून पाण्यात पडल्याने पाणी तटावरील जोडपांवर फेकले जात होते. ती वेगाने पुढे जात होती. पाठलाग करणाऱ्यांच्या नजरेस पडत नाही ना या विचाराने ती अधूनमधून वळून खात्री करून घेत होती. प्रथमदर्शी तर ती एक स्त्रीयोद्धा भासत होती. तिने काळ्या वस्त्राने चेहरा बांधून घेतला होता. फक्त डोळे तेवढे उघडे होते. तिच्या काळ्याशा डोळ्यांमध्ये क्रोध झळकत होता. तिच्या गळ्यात कोणतेही भूषण आभूषणे नव्हती. काळ्या रंगाचा इराणी पोशाख शरीराभोवती तंग होता. हातात भारतीय स्त्रियांसारख्या बांगड्या नव्हत्या. पायात पैंजण नव्हते. पाठीवर दोन्ही बाजूनी झुकलेले बाणांनी पूर्णपणे भरलेले दोन भाते लटकवले होते आणि गळ्यात एक विचित्र धनुष्य होते. त्याची बनावट काहीशी वेगळी होती. असे धनुष्य भारतभूमीत कुणीही वापरले नसावे. बंदूक आणि धनुष्याचे हे अनोखे मिश्रण होते. मुठीजवळचा खटका दाबल्यावर धनुष्याची प्रत्यंचा सोडली जात असे आणि अतिशय वेगाने निघालेला तीर लक्ष्याला अचूक भेदत असे. खरोखरच बुद्धिमान स्त्री होती ती. परंतु ही स्त्री कोण होती? ती नदीपात्रातून का धावत होती आणि ती कुठे जात होती? नदीपात्रातून वर येत ती आता मुख्य रस्त्याला लागली होती. आता वाट मोकळी असल्याने तिचा वेग आणखी वाढला होता. तिचे उडणारे केस हवेवर स्वार झाले होते. मावळत्या सूर्याच्या तिरपा झालेल्या किरणांनी तिचे नारंगी केस अधिक गडद दिसत होते. तिचा चेहरा दिसत नसला तरी तिचे नाजूक हात तिच्या गौरक्रांतीचे दर्शन घडत होते. ती तिच्या घोड्याचा वेग वाढवत होती. परंतु घोडा धावताना अधूनमधून लंगडत होता. त्याच्या मागच्या पायावर शेपटीच्या डाव्या बाजूला बाण लागल्याने त्याला जखमही झाली होती. बाण त्या जखमेतून निघाला असला तरी बाणाचे टोक त्यात रुजूनच होते. त्या जखमेतून रक्ताचे ओघळ वाहत होते. तिला घोड्याची दया येत होती. परंतु तिच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी जर ती थांबली तर तिचा पाठलाग करणारे घोडेस्वार तिला गाठतील आणि मग त्यानंतर जे होईल त्याची कल्पना करणे सुद्धा तिला पीडादायक होते. म्हणूनच घोड्याच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत ती पुढे जाऊ लागली. तिला सूर्यास्त होण्याआधी आदिलशाही मुलूक ओलांडून मुलकी प्रवेशात करायचा होता. नाईकांनी घोड्याच्या नितळ पाण्याने चूळ भरली होती. नाईक आता रहीम बाबाच्या वेशात होते. ते विजापूरच्या मोहिमेवर निघाले होते. दिवसभर चालून दमल्याने त्यांनी सूर्य उतरल्यावर थंड पाण्याने शरीराचा दाह शमावला होता. डोळे पाण्याने स्वच्छ धुवून त्यांनी हाताच्या बोटांनी डोळ्यातील पाणी काढले. इतक्यात त्यांना घोड्याच्या आर्त किंकाळण्याचा आवाज आला आणि त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने उंच वाटेकडे पाहिले तर त्यांना खाली पडलेल्या गरंगत पडणारा घोडा दिसला. त्याच्यासोबत घोडेस्वार सुद्धा वेगाने गरंगळत येत होता. नाईक पटकन त्या दिशेने धावले. तो घोडेस्वार ओढ्यात येऊन पडला होता. दोन विशाल दगडांच्या मध्ये तो अडकला. नशिबाने त्याचे मस्तक दगडांवर आदळले नव्हते. नाईक घोडेस्वाराजवळ गेले. तो निश्चित पडला होता. नाईक पुढे झुकले आणि प्रथम त्याच्या तोंडावर बांधलेला कपडा त्यांनी बाजूला केला. तेव्हा नाईकांचे डोळे काहीसे मोठे झाले. तो स्वार नसून ती स्त्री होती. तिचा चेहरा रेखीव होता. रंग पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सफेद होता. गालांवर काही हिरवट रेषा दिसत होत्या. नाईकाने पटकन ओढ्यातले पाणी पसीने आणत तिच्या चेहऱ्यावर शिंपडले. तिच्या ओठांना बोटांनी उडत तोंडात पाणी टाकले. तशी ती स्त्री शुद्धीवर आली. तिने हळूच डोळे उघडले. काही क्षण तिच्या नजरेसमोर अस्पष्ट दिसत होते. परंतु लवकरच तिची दृष्टी पूर्ववत झाली आणि नाईकांना पाहून ती खटकन उभी राहिली. तिने चपतेने चेहऱ्यावर कपडा गुंडाळला. आजूबाजूला बघितले. तिचा घोडा तडफडत पडला होता. ती धावत त्याच्याजवळ गेली आणि पाहिले तर तिच्या घोड्याच्या पोटात झाडाची फांदी घुसली होती. तो रक्तबंबाळ झाला होता. मोठे डोळे करून त्याने शेवटी जीभ बाहेर काढली होती. तो आता संपला होता. परंतु त्या स्त्रीला अजूनही विश्वास बसत नव्हता. ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्याला कुरवाळत होती. तिच्या नेत्रांमधून अश्रू गळागळा वाहत होते. दुःखपूर्ण स्वरात ती बोलत होती. बादल, माफ कर मला. मी तुला कधीच विसरू शकणार नाही. तू माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलंस. तिची भाषा उर्दू होती. नाईकसुद्धा भावपूर्ण हा प्रसंग पाहत होते. ती स्त्री कोण आहे हा प्रश्न त्यांना पडलाच होता. ते त्या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी पुढे झाले. इतक्यात त्यांना दूरवरून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकल्या त्या स्त्रीने मोठा श्वास घेऊन स्वतःला सावरले आणि नाईकांकडे एक नजर पाहून ती धावू लागली. तेव्हा नाईकांनी तिला थांबवले आणि उर्दू भाषेतच ते म्हणाले, किती वेळ धावणार आणि कुठपर्यंत धावणार? नाही वाचले तर माझा मृत्यू होईल.
पण मी मरणाला घाबरून धावत नाहीये. मला मरण्याआधी माझ्या आईला भेटायचं आहे. वळून ती स्त्री म्हणाली. मी वाचवू शकतो तुझे प्राण, नाईक म्हणाले. कृपा करा, ती स्त्री हात जोडत म्हणाली. चल, पटकन ओढ्याच्या दुसऱ्या टोकाला चल, तिथून पाय वाटेने जाऊ. रहीम बाबा उर्फ नाईक घाईघाईने म्हणाले. माझ्या घोड्याला इथं मृतावस्थेत पाहून माझा पाठलाग करणारे घोडेस्वार पायवाटेने मला शोधत येतील, ती स्त्री म्हणाली. काळजी नको करू, ते या ओढ्याच्या या टोकावरून पुढे जाणारी वाट सुटतील. पण आपण दुसऱ्या टोकावरून घनघोर जंगलात प्रवेश करू. तिकडे येण्याचा कोणी विचारसुद्धा करणार नाही, रहीम बाबा आत्मविश्वासाने म्हणाले. त्या स्त्रीने एकदा रहीम बाबाला वर खाली न्यायाळे अनोळखी माणसावर विश्वास करावा की नाही या संभ्रमात ती होती. पण तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. जंगलात ते अनोळखी पुरुषाने कुविचाराने हल्ला केला तर ती एका माणसाला प्रतिकार करण्याइतके तिचे सामर्थ्य निश्चित होते. पण पाठलाग करणाऱ्या शेकडो घोडेस्वारांचा प्रतिकार ती करूच शकत नव्हती. म्हणून ती नाईलाजाने नायकांसोबत जायला तयार झाली. सूर्य अजून पश्चिमेच्या क्षितिजाला टेकला नव्हता, तरी त्या जंगलात घनघोर अंधार पसरला होता. थोडा वेळ दाट झुडपांमधून चालल्यावर ते उंच झाडांच्या परिसरात पोहोचले होते. आता चालताना अंग खरचटत नव्हते, वाकून मार्ग काढत चालावे लागत नव्हते. सहज पावले उचलून चालता येत होते. बराच वेळ झाला होता तरीही ते दोघे चालतच होते. रहीम बाबाच्या राहण्याच्या ठिकाणाबद्दल तिने विचारून झाले होते. रहीम बाबा आदिलशाही संरक्षण प्राप्त दर्ग्यात निवास करत असल्याचे ऐकल्यावर ती थोडी थबकली होती. परंतु बाबांनी तिला आश्वस्त केले होते. त्याच्यापासून तिला कसलाच धोका नाही याचा विश्वास त्यांनी दिला होता. बाबा, इतक्या घनघोर जंगलातून रात्री प्रवास कसा करायचा? निशाचर प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण करता करता दमछाक होईल. त्यात आपल्याजवळ मशालसुद्धा नाही. आपण मार्ग कसा शोधायचा? आपण कुठवर पोहोचले असू? मुघल हद्दीत प्रवेश केला नसेल ना? मला दिशेचा अंदाजसुद्धा लावता येत नाही. माझी दिशाभूल झाली आहे. ती एकावर एक बडाबड प्रश्न विचारत होती. हो, किती प्रश्न विचारणार मर्जिना? रहीम बाबांनी स्मित करत म्हटले. चालता चालता आधीच रहीम बाबांना तिचे नाव सांगितले होते. कारण मी कधी असा प्रवास केला नाही. या क्षणाला अनेक प्रश्न डोक्यात घुमत आहे. मर्जिनाने चेहऱ्यावर बांधलेला कपडा काढून दीर्घ श्वास घेत म्हटले. काळजी नको करूस, तुझ्या प्राणांची रक्षा करायचं मी तुला वचन दिलं आहे. सगळे विचार डोक्यातून काढून टाक, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. म्हणत बाबांनी तुर्तास तरी तिच्या प्रश्नांना बगल दिली होती. रहीम बाबांनी तिच्या हिरव्या कुर्त्याच्या खिशातून कापडाची पट्टी काढली. ती पट्टी बरीच लांब होती, म्हणून गोलगोल गुंडाळून खिशात ठेवली होती. त्यांनी बांबूची काठी मोडली आणि तिच्या टोकावरून ती कापडाची पट्टी गुंडाळली. मग जोडीतून काचेची बाटली काढली. त्या बाटलीत पशुच्या चरबीपासून बनवलेले तेल होते. त्यांनी ते तेल नुकत्याच बनवलेल्या मशालीवर ओतले आणि दगडाने अग्नी प्रज्वलित करून मशाल पेटवली. मर्जिना त्यांच्याकडे थक्क होऊन पाहत होती. तुम्ही इतक्या तयारीने आला होता? तुम्ही तर सरळ वाटेने जात होता. फकीर बाबा, तुम्ही वाटेत एखाद्या गावात थांबू शकता. मग अशी जय्यत तयारी कशी? आणि मगापासून एक प्रश्न सतत माझ्या डोक्यात गुंगवत आहे. तुम्हाला जंगलाच्या चोरवाटांची माहिती कशी? मर्जिनाने पुन्हा एकावर एक प्रश्न डागले होते. रहीम बाबाने स्मित करून तिला उत्तर दिले. कधी कधी मी रात्रभर प्रवास करतो, त्यामुळे अशी साधनं जवळ बाळगावी लागतात. आणि माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर? मर्जिनाने जरा थांबून विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. आणि हो, आपण मुघलांच्या प्रदेशात नाही तर बिजापूरजवळच पोहोचत आहोत. रहीम बाबा स्मित हास्य करीत म्हणाले. काय? माझ्या जीवाला बिजापुरात जास्त धोका आहे, दचकून मर्जिना ओरडली. का? रहीम बाबांनी प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले. मी आदिलशाही सरदार फैजल खानाचा वध केला आहे आणि म्हणून त्यांचं सैन्य माझा पाठलाग करत होतं, मर्जिनाने आता स्पष्ट केलं. पण तू का मारलंस फैजल खानला? रहीम बाबांनी मर्जिनाकडे आश्चर्याने पाहत विचारले. 1 वर्षापूर्वी या फैजल खानानं माझ्या पित्याची हत्या केली होती. बोलताना तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. पण स्वतःला सावरत तिने पापण्या लपवून डोळ्यांतील पाणी जिरवले. कोण होते तुझे पिता? रहीम बाबांनी विचारल्यावर तिने शांत नजरेने त्यांच्याकडे पाहिले. ती आवंडा गिळून पुढे काही बोलणार इतक्यात रहीम बाबा पुन्हा बोलू लागले. तू तुझा परिचय का लपवत आहेस? मर्जिनाने दीर्घ श्वास घेतला आणि ती सांगू लागली. माझे पिता अहमद खान कुतुबशाहीत वतनदार होते. फैजल खान सुद्धा आधी कुतुबशाहीत होता.
तेव्हा माझ्या पित्याशी त्याचे घनिष्ठ मित्रत्व होते. पुढे त्याने कुतुबशाही सोडली आणि आदिलशाहीत सरदारकी मिळवली. तरी माझ्या पितेचा त्याच्यावर आधीसारखा विश्वास होता, पण एक दिवस त्यानं त्यांच्या विश्वासाला तडा दिला. यात पाहताना माझ्या पितेची हत्या केली आणि माझ्या मातेला आणि मला विजापुरात गुलाम बनवून पाठवलं. माझी माता जी कधी वतनदाराची पत्नी होती ती आदिलशहाच्या जनानखान्यात दासी बनून राबू लागली होती. माझ्या मातेचे हे दुःख मला पाहवत नव्हते, म्हणून त्या फैजल खानामुळं आमच्यावर ही वेळ आली आहे. त्याला संपवण्याचं मी ठरवलं. मग मंगळवेढ्याच्या किल्ल्यात तो किल्लेदार असल्याची खबर कानावर पडताच मी निघाले. मर्जिनाने त्या फैजल खानाला कसं मारलं व मर्जिना स्वराज्याच्या गुप्तहेर पथकात कशी आली हे आपण जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.